हे आहे मधाचं पोळं. तुम्ही पाहिलंच असाल मधाचं पोळं. त्या मधाच्या पोळ्याची आज आपण भाजी बनवणार आहोत. भाजी कशी बनवायची हे आता माझ्या सासूबाई तुम्हाला दाखवणार आहेत. या आहेत माझ्या सासूबाई. हाय करा, हाय करा. हे बघा, आता हे कापून अशी कापून शिजायला ठेवलेले आहे उकडायला. ते आता पुढचे प्रोसेस चालू करणार आहेत. आता काय करायचं, त्याच्यामध्ये त्याने कोकम टाकलं आहे, थोडीशी हळद, थोडासा मसाला, हे चवीपुरतं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तिखट पाहिजे तेवढ्यापुरतं, चवीपुरतं मीठ. आता काय करायचं, तेल टाकायचं. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तुम्हाला माहिती आहे का मधाच्या पोळ्याची भाजी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भाजी होईपर्यंत आपण थोडा वेळ वाट बघूया. आता भाजी होतच आलेली आहे. आपण थोडीशी त्याला ढवलून बघूया. भाजी होत आली ना. आता फायनली भाजी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. थोडासा भाजी मसाला टाकलेला आहे. तर अशा तऱ्हेने आपली ही भाजी तयार आहे खाण्यासाठी. आता मी ते उतरते गॅसवरून खाली. भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.